स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावरती काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली होती। त्या घटनेचा तर खरं तर सगळ्या स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय। माझ्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे बाळासाहेब एरंडे मालक, काय कालची घटना होती, तुम्ही काय त्या गोष्टीकडे कसं बघता? कालची घटना आबासाहेबाच्या घरावर जी घडली ही चुकीची घडली आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय। आणि त्या टायमालाच आमच्या वरिष्ठांनी पण तिथं स्टेजवर कार्यक्रम असताना सांगितले की बाबा पोलिसांना आदेश दिले की आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ही काही घटना घडली ती कसून चौकशी करा आणि कठोर कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे, त्यांना आदेश दिलेला आहे त्या पोलिसांनी। काही शेकापचे आज कार्यकर्ते असा आरोप करतात की भाजपच्या काही हुल्लडबाज तरुणांची केलेली घटना आहे, या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि मोर्चा पण त्यांनी आज काढलेला आहे सांगोल्यामध्ये। ही काय आता पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांच्या समोर येईलच ही काय कुणी केले काय केले। आमचा भाजपचा म्हणून कार्यकर्ता ही कृती करणार कुणी दिकल नाही त्यात। तुम्ही मागणी करताय की ज्या आरोपीला कोण असेल त्याला शोधून काढावं आणि कारवाई करावी, कठोर कारवाई करावं शोधून त्यांच्याबद्दल। आमचा त्याबद्दल समध्यांना सहकार्य राहील, पोलिसांना राहील किंवा अजून कुणी काही चौकशी करत असेल त्याला आम्ही कठोर घ्यायला ही करण्यास आम्ही समर्थ ही करू, आम्ही सहकार्य करू। काय कसं बघता किंवा तुम्हाला काही बदनाम करण्याचा प्रयत्न होतो? नाही, आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न असण्यापेक्षा घटना ही निंदनीय आहे, त्याची पोलीस स्टेशनने वगैरे सखोल चौकशी करावी आणि भाजपला यातनं बदनाम करायचा काय विषय यायचं काय कारणच नाही ना। आम्ही समर्थन करतोय असा विषयच नाही त्याचा। काय कार्यकर्ते म्हणतात की पैसे देऊन तुम्ही काल लोक नाही, हे चुक पैसे देऊन काय लोक येत असतात का? ते दिवस राहिलेत का? ही निवडणूक आहे का काय? तेव्हा स्वतःच्या हिमतीवर आलेले लोक आहेत, ते स्वतः गाड्याला झेंडे लावून रॅली काढून लोक आलेले आहेत, उत्स्फूर्तपणे लोक आलेले आहेत। या घटनेचा निषेध करताय सगळे? 100% घटनेचा निषेध करतो। खरं तर भाजपाचे कार्यकर्ते देखील संतप्त आहेत, यांनी देखील आता मोठ्या प्रमाणावरती मागणी केली की या घटनेचा देखील निषेध केलेला आहे सगळ्यांनी। तर तुमची काय मागणी असणार आहे सगळीकडून पोलिसांना? नाही, आमची 100% मागणी आहे की बाबा ह्या घटनेच्या शेवटच्या टोकापर्यंत आता जाणं गरजेचं आहे, कारण आमच्यासाठी आबासाहेब हे दैवत आहेत काय। त्यामुळं प्रशासनानं याच्यावरती अत्यंत सखोलपणे याची चौकशी होऊन ह्याचा निष्कर्ष निघाला पाहिजे। कारण एखादा कोण गालबोट लावत असेल आणि त्याचं पडसाद जर पक्षावरती उमटत असतील तर हे आम्ही कदापि सहन करू शकत नाहीये। आमच्यावरती जर एखादं कोण डाग लावत असेल तर आबासाहेबांच्या बाबतीमध्ये त्या घराविषयी काय, आबासाहेबांच्या पत्नीविषयी आमच्यामध्ये आपुलकी आहे, आमच्यासाठी ते आदराचं स्थान आहे, आमच्यासाठी ते दैवत आहे। त्यामुळं याची सखोलात सखोल चौकशी प्रशासनानं करण्याची गरज आहे। कालचा जो प्रकार झाला ते देशमुख कुटुंबियाचं घर नाही, तर ते शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या आणि तालुक्यातल्या सगळ्या जनतेचं ते एक देऊळ आहे। जरी देव देवळात नसला तरी लोकांनी त्या घराला देवळाचं एक स्वरूप दिलेलं आहे। जाताना तिथं लोक नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत, असा प्रकार कुणीही करणार नाही। आणि जी लोक रॅलीमधनं चालली होती म्हणून जे काही कालवा केलेला आहे तर त्यांनी अजून काही भाजपमध्ये प्रवेश घेतलेला नव्हता, ती शेतकरी कामगार पक्षातच होती लोक, अजून त्यांना प्रवेश मिळायचा होता किंवा त्यांना ते द्यायचं होतं। ते तसं करणार नाहीत याची आम्हाला 100% खात्री आहे। त्या घरामध्ये हाय क्वालिटीचे CCTV बसवलेले आहेत, त्याच्यामध्ये 100% फुटेज सापडेल आणि फुटेज शोधून त्याच्यावर कडक कारवाई करावी। फुटेज सापडलंच पाहिजे, सगळे कॅमेरे चालू आहेत। उद्या असं कुणी म्हणू नये की त्या दिशेचा कॅमेरा बंद होता म्हणून तिकडचं फुटेज निघलंय, असा परत आरोप कुणी करून भारतीय जनता पार्टीमध्ये जाणाऱ्या सगळ्या लोकांना बदनाम करायचा, कालच्या कार्यक्रमाला गालबोट लावायचा कुणीही प्रयत्न करू नये। CCTV नक्की सापडेल, शोधणं गरजेचं आहे। खरं तर या घटनेचा तपास व्हायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे। ही घटना खरं तर निंदनीय आहे, याचं कुणी समर्थन करत नाही। या ठिकाणी ज्या CCTV आहेत त्याची देखील तपासणी करावी अशी मागणी देखील आता भाजपचे कार्यकर्ते करतायत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, सांगोला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.